पाणी गाळण, चहा गाळण, पक्कड, झाडांची कुंडी, पाणी बॉटल यापैकी कोणतीही वस्तू फक्त 20 रुपये. पूर्वी ठरल्याप्रमाणे 33 कोटी देवतांचा अधिपती देवेंद्र दानवंत याचना करू लागला सागर मंथन करण्याची. त्यावेळी ठरलं गेलं अमृत किंवा कोणतेही रत्न असते देव आणि दानवांच्या विभागलं जाईल. नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी, मी चंद्रकांत मिस्त्री आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल चंद्रकांत मिस्त्रीमध्ये. दरवर्षीप्रमाणे आपल्या कसाल गावातील भव्य आणि पारंपरिक वार्षिक जत्रोत्सव आज 8 डिसेंबर 2025 रोजी साजरा होत आहे. ही जत्रा केवळ उत्सव नाही, हा आपल्या श्रद्धा, परंपरा आणि एकोप्याचा उत्सव आहे. जत्रे दिवशी सकाळपासून देवीची ओटी भरणे, खेळण्याची दुकानं आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू होतात आणि रात्र मंदिर परिसरात निघणारी गर्भरेशमी देवाची पालखी. यानंतर सादर होते पारंपरिक दशावतार नाटक आणि पहाटेंडी फोडून होणारी दहीकालाची सांगता. हे सगळं आज आपण जवळून अनुभवणार आहोत. तर चला सुरू करूया कसालच्या या अनोख्या भक्तिमय उत्साही जत्रोत्सवाची सफर. हिरव्यागार डोंगर रांगा, शांत वारे आणि मातीत मिसळलेल्या परंपराची अनुभूती देणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात वसलेले कोकणातील कसाल हे आमचे गाव. हायवेवरून जाताना कसाल गावचे सुंदर दृश्य क्षणभर नजरेत पडते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवाईची चादर, तर हायवेला वरून क्रॉस केलेला कोकण रेल्वेचा भव्य ब्रिज जणू ह्या भूमीच्या सौंदर्याला सलामी देत उभा आहे. या भूमीत पाऊल टाकताच एक वेगळीच ऊब जाणवते. जणू काही पूर्वजांच्या संस्काराने भरलेली, देवांच्या कृपेने पावन झालेली भूमी आपल्या छातीशी कवटाळते. येथील वार्षिक जत्रोत्सव हा फक्त पूजा किंवा धार्मिक सोहळा नाही, तो गाव एकत्र आणणारा धागा आहे, परंपरा जपण्याचा प्रण आहे आणि देवाच्या आशीर्वादाचा शुद्ध भावनिक अनुभव आहे. जत्रेच्या दिवसाची पाठ उगवताच श्रीदेव पावणे रवणात मंदिराच्या परिसरात ढोल ताशांचा आवाज गुंजायला लागतो. अशी भावना होते की जणू देव स्वतः गावाला पावन करण्यासाठी जागे होत आहे. सकाळच्या मंद प्रकाशात कळसावर पडणारी सोनसळी किरणं, देवाची विद्युत पूजा आणि ग्रामस्थांचे खणानारळाने ओटी भरणे हे क्षण मनाला भारावून टाकतात. माहेरवासनी गावाला परत येतात तेव्हा त्या भावनिक होतात. ही जत्रा त्यांच्या दृष्टीने उपासना नसून भावनिक घरवापसी आहे. लहानपणाच्या आठवणी, आईवडिलांचे चेहरे, गावाची धूळ हे सगळे पुन्हा जिवंत होते. संध्याकाळ होताच वातावरणात जणू विजेचा उजेड पसरतो. ढोल ताशांचा नाद, दिव्यांची रांग आणि भक्तांची गर्दी यात एक अनोखी भक्तिमय ऊर्जा निर्माण होते आणि मध्यरात्री गावाच्या हृदयाला स्पर्श करणारा क्षण येतो. देवांची पालखी वाजत गाजत गरम रेशमी उजेडात निघते आणि हजारो भक्त तिच्या मागे एकच जयघोष करत चालत राहतात. संपूर्ण मंदिर परिसराला प्रदक्षिणा घालत ही पालखी पुन्हा देवळात परत येते. तो क्षण पाहताना अंगावर खरंच शहारे येतात. पालखी परतल्यावर सुरू होते कोकणातील पारंपरिक सांस्कृतिक रत्न दशावतार नाट्य. रात्र उजाडेपर्यंत कलाकारांचे भाव, संगीत, संवाद आणि ताल गावाला भान हरपायला लावतात आणि मग पहाटे 6 वाजता पहिल्या सूर्यकिरणासोबत गाडगे फोडले जाते. हाच दहीकाला, जत्रेच्या समाप्तीचा परंपरागत पवित्र क्षण. देवाच्या आशीर्वादाने नवीन वर्षासाठी शुभारंभ केल्याची भावना प्रत्येक भक्ताच्या मनात जागी होते. आज आपण या आदित्य जत्रेत सहभागी होऊन तिची परंपरा, प्रत्येक भावना आणि प्रत्येक पवित्र क्षण जवळून अनुभवणार आहोत.
करीतो परमानंद, करीतो परमानंद, करीतो परमानंद, दे प्रसादा जगताच्या आनंदा, हरे नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा नारायणा नारायणा.
तुझ कृपाळ दैवत माझे तुझ कृपाळ दैवत माझे हे भव ताराया देवा हे भव ताराया देवा अमर वरस पूज्यं रत्नवर्णं सुरेशं पशुत्वेदं विघ्नराजं नमामि कंठे च मुक्तावली गोपत्री परिवेशितं विजयते कुर्यात् सदा मङ्गलम् शुभ्रवस्त्रामृता या वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मादितयङ्करदेवै सदा वन्दिता स्वामां पार्वती भगवती पुण्डरीकी जरजमो रामाय स्मै नमः रामान्नास्ति परायणं वरदरां रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे लक्ष्मीपते मङ्गलाय
काढात आणि एक दीडशे. मध्यरात्रीचा अंधार हळूहळू गडद होत जातो आणि त्या शांततेला छेद देत रंगमंचावर उजळतात दिवे, ढोलकीचे ठोके, पकवाजीचे नाद आणि शंखनादाच्या गजरात कोकणाची हजारो वर्षाची लोककला दशावतार नाट्य सुरू होते. ही केवळ करमणूक नाही, ही भक्ती आहे, परंपरा आहे आणि कोकणाच्या मातेची नाळ जोडणारी कला आहे. विष्णूच्या अवताराची कथा, रामकृष्णाच्या लीला संपूर्ण रात्र जागून भक्ताच्या मनात श्रद्धेची ज्योत पेटवत राहते. शेकडो वर्षापूर्वी पिढ्यान पिढ्या जपलेली ही कला आजही जत्रेच्या रात्री गावकऱ्यांना एकत्र आणते. रंगमंचावर चालते देवकथा आणि प्रेक्षकांच्या मनात जिवंत होतो कोकणाचा सांस्कृतिक वारसा. पहाटेपर्यंत चालणाऱ्या या दशावतार नाट्याबरोबर जत्रेची रात्र भक्ती, संगीत आणि संस्कृतीने उजळून निघते. ठरल्याप्रमाणे 33 कोटी देवतांचा अधिपती देवेंद्र दानवंत याचना करू लागला. सागर मंथन करण्याची त्यावेळी ठरलं गेलं अमृत किंवा कोणतेही रत्न असते देव आणि दानवांच्या विभागला जाईल. शेवटी कपटी महाविष्णू महिनीचं रूप धारण करून अमृताचं चालू आक्रमण केलं. इथं वैरत्व निर्माण झालं. मग ज्यावेळी समुद्र मंथन तू म्हणालास ते घडलं तेव्हा दानव किती होते? काय? तूच म्हणालास दानवांच्या आणि पंक्ती सांगण्याची गरज नाही. म्हणजे कशाला तुला सांगू? कारण तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यात. हो, कारण तू म्हणालास तू मानव आहे तुला माहित नाही, पण ते तू बोललास त्याच्यात तुझं उत्तर काय? 33 कोटी देवता आणि 60 कोटी दानव यांच्या पद्धतीनं सांगतो. हे सारे जर होते ना, मग तुझे पूर्वज मूर्ख होते का रे? मग माझं अस्तित्व या विश्वाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं असेल ते आहे. कारण तुझं माझं युद्ध चालू असताना अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध अष्टमी पर्यंत तुझे 8 सेनापती एकाच वेळी माझ्याशी युद्ध करत होते. आणि अश्विन शुद्ध अष्टमीच्या दिवशी तुझ्या 8ही सेनापतींचा शेवट मी एकाच वेळी केला. म्हणून या अश्विन शुद्ध अष्टमीला सारे भक्त दुर्गा अष्टमी म्हणून ओळखतील. एवढंच नाही तर तुझ्या माझ्या युद्धात अनेक शस्त्र अस्त्रांचा वापर झाला. मग त्याची आठवण या विश्वात राहायला हवी. म्हणून अश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी माझे सारे भक्त आपल्या गृही असणाऱ्या शस्त्रांचं पूजन करतील आणि त्याच्या समोर कटुफल कापून तुझ्या नावानं तिथं त्याचा बळी दिला जाईल. खंड म्हणजे खंड याचा अर्थ शस्त्र असा होतो. म्हणून या अश्विन शुद्ध नवमीला सर्वजण खंडे नवमी म्हणून ओळखतील. आज अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी मी तुझा शेवट केला आणि सर्व देव देवतांना विजयाची विजयश्री प्राप्त झाली. सारे देव आणि भक्त भयमुक्त झाले आणि सारीकडे आनंदाचा जल्लोष चालू झाला. म्हणून या अश्विन शुद्ध दशमीला सर्वजण विजयादशमी म्हणून ओळखतील. तुझ्या अंगी असणाऱ्या दश दुर्गुणांना हरवून त्यावर आज मी विजय प्राप्त केला. म्हणून या दिवसाला सर्वजण दशहरा अर्थात दसरा म्हणून ओळखतील. एवढंच नाही तर तू वरती होतास. चतुर्भुज नारी तुझा संवार करी हे तुझं मृत्यांक होतं. म्हणून सर्व देव तुझ्या समोर पराभूत झाले आणि एका कलशरूपी घटात लपून बसले. मग त्या घटाला आणि दैवी तत्वाला मला तेवढंच महत्व ठेवायचंय. आणि ते कोणतं असेल तर अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी माझे सारे भक्त माझ्या या दुर्गा स्वरूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना करतील आणि त्याच्या समोर मातीच्या किंवा तांब्याच्या कलशाची घटस्थापना केली जाईल. आणि त्या कलशात मुखाशी महाविष्णू, कंठाशी महादेव आणि तळाशी ब्रह्मदेव वास्तव्य करतील. त्या कलशाच्या आज सर्व देव देवता वास्तव्य करतील. त्या कलशावर श्रीफळ मध्ये नारळ ठेवला जाईल. त्यात श्री गणेश वास्तव्य करतील. अशा प्रकारे त्या कलशाची घटस्थापना केली जाईल. आज तुझ्या घटानंतर एका नवीन पर्वाला सुरुवात झाली.
मग त्याची आठवण म्हणून त्या घटाच्या सभोवताली मृत्तिकामध्ये माती पसरवली जाईल आणि त्यात अष्टधान्य पेरीत केलं जाईल. हे पेरीत केलेलं अष्टधान्य फक्त 3 दिवसातच अंकुरित होईल आणि एका नवीन पर्वाला आणि नवनिर्मितीला त्या क्षणापासून सुरुवात होईल. तुझं माझं युद्ध चालू असताना मी प्रतिदिनी तुझ्या 1 लक्ष सैन्याचा शेवट केला आणि त्याची आठवण म्हणून त्या घटावर प्रतिदिनी 1 फुलांची माळ अशा 9 दिवस 9 फुलांच्या माळा अर्पण केल्या जातील आणि 10व्या दिवशी 10वी माळ अर्पण करून त्या घटाचं उद्यापन केलं जाईल. अशा प्रकारे विधिवत माझ्या या दुर्गा स्वरूपातील मूर्तीचं आणि त्या घटाचं पूजन करून भजन पूजन कीर्तन नाचगायन करून सारीकडे आनंदाचा उत्सव साजरा केला जाईल आणि या 9 दिवसाच्या उत्सवाला सर्वजण नवरात्रोत्सव म्हणून ओळखतील. आणि जो भक्त विधिवत या मातेचं आणि घटाचं पूजन करेल ना त्याला सर्व देव देवतांचं एकत्रित पूजन केल्याचं पुण्यफळ प्राप्त होईल आणि या दुर्गा मातेच्या कृपेनं त्यांच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य आणि उत्तम आरोग्य लाभेल असा माझा मंगलमय आशीर्वाद आहे. मंगलमय आशीर्वाद आहे. जर तुम्हाला कसालगावच्या जत्रोत्सवाचा हा माहितीपट आवडला असेल तर कृपया चंद्रकांत मिस्त्री हे आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर आम्हाला अशा आणखी सुंदर परंपरा सण आणि इतिहास तुमच्या समोर मांडण्यासाठी प्रोत्साहन देतो. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना मित्रांना आणि विशेषतः आपल्या कसाल गावाशी जोडलेल्या प्रत्येकाला नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत श्री पावणे रवनाथ तुमच्या सर्वांच्या जीवनात शांतता समृद्धी आणि आनंद भरभरून देवो. श्री स्वामी समर्थ. नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.